हाय फ्रेंड, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण काजू मसाला बनवणार आहोत. एकदम क्रिस्पी होतात, एकदम चटपटीत आणि कुरकुरीत लागतात. खायला अप्रतिम आहे ही रेसिपी. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. इथे बघा, मस्त एकदम छान असा कुरकुरीत आवाज येत आहे आणि खूप छान झाले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता आणि लेयर देखील खूप छान सुटतात. नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी ना तुमचा एक एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी काव्याज रेसिपी अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी इथे मी 1.5 वाटी रव्याचा वापर करणार आहे. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हा 1.5 वाटी रवा आपण टाकून घेणार आहोत. मी आणखीन अर्धी वाटी घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 चमचा भरून साखर घेतली आहे, ते देखील टाकून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण इथे जास्त बारीक करायचं नाही आहे, सर्व व्यवस्थित मिक्स होईल असंच एक फिरवून घ्यायचं आहे. जास्त बारीक देखील आपल्याला रवा करायचा नाही आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी कसं बारीक केलं आहे, सर्व व्यवस्थित मिक्स केलं आहे. खूप जास्त आपला रवा बारीक देखील झालेला नाही आहे. इथे बघा, एक प्लेटमध्ये मी सर्व काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. आता इथे मी 1 चमचा तेल टाकून घेणार आहे. तेल टाकल्यामुळे एकदम क्रिस्पी होतात आपले काजू मसाला आणि खायला खूप टेस्टी लागतात. इथे बघा, मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण चपातीला जसं पीठ मळून घेतो तसं मळून घ्यायचं आहे. इथे बघा, जसं पाणी लागेल तसं थोडंसं पाणी टाकून मस्त असा एक गोळा तयार करून घेणार आहोत. आता इथे आपलं पीठ सर्व व्यवस्थित मळून तयार करून झालं आहे. आता एक 15 मिनिटासाठी आपण रेस्टसाठी ठेवून देणार आहोत. इथं बघा तुम्ही. आता इथे मी 1-2 चमचे तेल घेतलं आहे आणि तेल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता, पण इथे मी तेलच वापरलं आहे. आणि गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आपलं पीठ देखील व्यवस्थित असं मॅरिनेट झालं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण छोटं गोल असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि वेलण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे चपातीच्या साईजचं. म्हणजे ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो तसंच आपण व्यवस्थित असं गोल तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी सर्वच असं तयार करून घेणार आहे. सर्व मी तयार करून घेतले आहे आणि जे आपण तयार करून घेतलं होतं बॅटर, थोडंसं म्हणजे पीठ आणि तेल टाकून ते लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरतून पीठ थोडंसं टाकून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ आहे. इथे मी 3 लेयर्स करणार आहे, त्यामुळं मी आणखीन एक लोरी टाकून घेतली आहे आणि नंतर थोडंसं गव्हाचं पीठ शिंतडून घेतलं आहे. तिथे पाहू शकता. तर व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता इथे मी जे आपण औषधाचं झाकण असतं ना बाटल्यांचं, ते घेतलं आहे आणि त्यांनी मस्त असं कापून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं आकार खूप छान येतो, खूप मस्त दिसतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या आकार सुद्धा देऊ शकता. कोणी चौकोनी करतं, कोण गोल करतं, पण माझ्या मुलीला असंच खूप आवडतं म्हणून मी केलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. खायला देखील छान लागतात आणि इथे बघा, खूप मस्त दिसायला देखील खूप छान दिसतात. जे बिस्किटं असतात तसं दिसते आहेत. खायला देखील तसंच अप्रतिम लागतात. इथे तुम्ही पाहू शकता. आता मी सर्वच असं करून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी सर्वच असं करून घेणार आहे. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. खूप जास्त गरम नाही करायचं तेल आणि खूप जास्त थंडही नसावं, मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे. आणि जे आपण काजू तयार करून घेतले होते ते सर्व टाकून घ्यायचे आहेत. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मस्त तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तिथे तुम्ही पाहू शकता. आणि लेयर देखील खूप छान सुटतात. इथे बघा, आपले
मस्त कलर चेंज झाला आहे, आपले तळून झाले आहेत. आता एका जाळीमध्ये आपण काढून घेऊया सर्व, म्हणजे तेल व्यवस्थित असतं निपतलं जाईल. इथे तुम्ही पाहू शकता. आता आपले तयार झाले आहेत. खूप छान. थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी आमचूर पावडर देखील टाकू शकता, त्यामुळे थोडेसे खट्टे मिठ्ठे छान लागतात खायला. इथे बघा, आता मी थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, तुम्ही पाहू शकता. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गरम असल्यामुळे पटकन लागलं जातं, त्यामुळे लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा, एकदम क्रिस्पी झाले आहेत, मस्त कुरकुरीत लागतात आणि लेयर देखील तसे सुटले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता, दिसतात तेवढे छान आणि खायला देखील तेवढेच अप्रतिम लागतात. इथे पहा, आता मी सर्वच असे तळून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तिखट वगैरे प्लेन देखील तुम्ही काढू शकतात, तसे पण खायला खूप छान लागतात. आणि याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकली आहे, त्यामुळे थोडीशी याची टेस्ट गोड येते, त्यामुळं खायला खूप मस्त लागतात. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मुलं तर खूप अप्रतिम आवडीनं खातात. खायला अप्रतिम अप्रतिम लागतात. चला तर मग, ओके, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.